नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत शिक्षण सप्ताह 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 यामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस पहिला यामध्ये कोणकोणत्या कृती घ्यायच्या आहेत या संदर्भाविषयी चर्चा केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस दुसरा 23 जुलै 2024 या रोजी कोणकोणते उपक्रम किंवा कृती घ्यायच्या आहेत याविषयीची चर्चा करणार आहोत. चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल. बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण उपक्रम कोणते आहेत याविषयी चर्चा केली आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष शाळेमध्ये ते उपक्रम कशा पद्धतीने राबवले यावर देखील व्हिडिओ मी केलेला आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा, दिवस दुसरा यामध्ये हा दिवस आपल्याला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये प्राथमिक स्तरावर सन 2027 पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सदर धोरणातील महत्त्वपूर्ण कार्यनीती आपल्याला काही सांगितलेले आहेत, ज्यामध्ये बघा पहिल्या नंबरला आहे पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण याला प्राधान्यक्रम. 2 नंबरला आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी करणं. नंबर 3ला आहे उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्याचं विकसन. नंबर 4 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन. नंबर 5 बालकांच्या घरातील अध्ययनाकरता पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग. बघा, या 5 मुद्द्यांवर त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचं महत्त्व. यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन व मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणं होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये बघा महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचं विकसन, अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्मिती, समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययनांतर कमी करणं, शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणं. सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून या ठिकाणी आपल्याला साजरा करायला सांगितलेला आहे. यामागचं उद्दिष्ट आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणं, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचं प्रदर्शन करणं, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करणं आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, पालक, समुदाय यांचा सक्रिय सहभाग घेणं. यामध्ये आपल्याला जे काही उपक्रम घ्यायचे आहेत ते उपक्रमांची आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. बघा, कार्यशाळा व परिसंवाद आयोजन करणं. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगानं नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा, परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचं आयोजन करायचं आहे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचं आयोजन. यामध्ये बघा नंबर 1ला आहे शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी. या ठिकाणी आपल्याला त्याची लिंक देण्यात आलेली आहे. नंबर 2 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळपुस्तिका, ज्या की आपल्याला मराठी, इंग्रजी आणि उर्दू ह्या तिन्ही भाषेमधून उपलब्ध दिलेल्या आहेत. जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक आणि गणितीय खेळ यामध्ये आपण घेऊ शकतो. शाळेच्या सकाळच्या सत्रातील 30 मिनिटे
भाषेचे तसेच 30 मिनिटे गणिताचे खेळ या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. आपल्याला ज्या भाषा या गणिताच्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दिलेले आहेत. आपण सकाळच्या सत्रामध्ये 30 मिनिटं भाषेचे खेळ आणि त्यानंतर गणिताचे 30 मिनिटं असे गणिताचे काय करू शकतो, खेळ घेऊ शकतो. त्यानंतर बघा, वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ज्ञांच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येईल व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल. आपल्याला या ठिकाणी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी कथाकथनाचे, तर गणिताची आवड निर्माण होण्यासाठी गणितीय गोष्टी सत्राचे काय करायचं आहे, आयोजन करायचं आहे आणि विद्यार्थ्यामध्ये गणित आणि भाषा विषयाची गोडी निर्माण करायची आहे व गणित अभ्यास मंडळ देखील या ठिकाणी काय करता येऊ शकतं, आपल्याला तयार करता येऊ शकतं. त्यानंतर बघा, आपल्याला जादुई पिटारा ही पेटी उपलब्ध झालेली आहे. या ज्या किट उपलब्ध झालेल्या आहेत यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करण्यात आपल्याला काय करायचे आहेत, कृती करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, वाचनाची आवड निर्माण करण्याकरता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हा स्तरावरील संपर्क अधिकारी हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर बघा, विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेमध्ये, समुदायाद्वारे विविध गोष्टी ऐकवायच्या आहेत, तसेच त्याचे वाचन करायला आपल्याला सांगायचं आहे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे. जसं की आपण परिपाठामध्ये किंवा टी व्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मुलांना ऐकवू शकतो आणि त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुझ्या भाषेमध्ये सांग, अशा प्रकारचं आयोजन करून आपण मुलांना व्यक्त व्हायला या ठिकाणी सांगू शकतो. त्यांना व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यानंतर राज्याद्वारे पुरवण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जसं की आपल्याला ज्या वेगवेगळ्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून खेळाधारित अध्ययन उपक्रम घेण्यात यावे. तसेच बाहुली नाट्याचे सत्र देखील आपल्याला काय करता येऊ शकतं, आयोजित करता येऊ शकतं. त्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम, तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग, सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरवण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जागृती करता येऊ शकते. बघा, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कृती उपक्रम दिलेले आहेत ज्यामध्ये आपण छानपैकी वेगवेगळ्या भूमिका अभिनय सादर करू शकतो, नृत्याचे कार्यक्रम ठेवू शकतो. त्याच पद्धतीनं मुळाक्षरं आणि अंकांची गाणी हे देखील मुलांकडून करून घेऊ शकतो. भौमितिक आकार स्पष्ट व्हावे यासाठी आपण भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या, अंकांच्या रांगोळ्या, अक्षरांच्या रांगोळ्या ह्या देखील कृती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती देखील आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. त्यानंतर बघा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उद्दिष्ट, महत्त्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात यावे. आपण आपल्या शाळेमध्ये जे काही कृती उपक्रम घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्यामध्ये आपण आपले कृती उपक्रम काय करू शकतो, त्यांचं प्रक्षेपण करू शकतो. त्यानंतर बघा, शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकं स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी 1 तास वाचन तासिका घेण्यात यावी. आपल्याला पाठीमागं ग्रंथालयामध्ये स्तरनिहाय पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. त्या पुस्तकांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये 1 तास वाचनासाठी मुलांना द्यायचा आहे आणि मुलांच्या वाचनावर 1 तासिका या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तज्ज्ञांगिक बाबीच्या सहाय्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन आपल्याला या ठिकाणी
करावयाचे आहे. आपण जे काही साहित्य संदर्भ निर्माण केलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करायचं आहे. त्यानंतर बघा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत 9 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र व त्यामधील उपक्रमांचा देखील समावेश करण्यात यायचा आहे. त्यानंतर बघा, समुदायाचा सहभाग यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले जे माता पालक गट आहेत यांचा देखील शाळेतील सदर उपक्रमामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. उपरोक्त मुद्दा क्रमांक 8 आणि 11 यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा. या ठिकाणी 8 आणि 11 आपल्याला जे काही सांगितलेलं आहे की आपण वेगवेगळ्या कृती घ्यायच्या आहेत, अभिनय सादर करायचे आहेत, अंकांची गाणी घ्यायची आहेत, भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या घ्यायच्या आहेत, या सर्व कृती वर्ग सजावटी घ्यायच्या आहेत. या सर्वांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण तयार केलेल्या माता पालक गटांचा सहभाग घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं बघा, या ठिकाणी आपल्याला दिवस दुसरा या ठिकाणी करावयाचे जे उपक्रम दिलेले आहेत यांच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. या पद्धतीनं आपण आपल्या शाळेमध्ये हे जे काही उपक्रम आहेत ते काय करणार आहोत, घेणार आहोत. आणि या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेमध्ये जे काही उपक्रम कृती या संदर्भात घेणार आहे त्यांचा व्हिडिओ देखील मी नक्कीच शेअर करेल. धन्यवाद.